हेलो संजय मैम। हेलो 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 मोहन बाबू। हेलो हेलो। अरे बंतु जी वंदा में बनते जय भीम जय भीम जय भीम जय वंदना भीम। बनते। जय भीम। वंदा में वंदामी बनते। जय भीम जय बंद ये बंद है ये बंद है वंदना बनते। जय भीम जय वंदा में बनते। जय भीम। वंदामी बनते जी। जय भीम जय भीम। कुठून केलं रे? सगळ्यांनी ऐकायचं, सगळ्यांनी बसायचं असतं, असं काय नाही. ते कसबेगांना काय प्रॉब्लेम होता बघ बरं काका. काका बघ बरं मीटिंग मध्ये आले नाही काय प्रॉब्लेम बघ बरं कसबे.
वर्धावी बनते जी जय भीम. ए थोडं तेच थांबताना जॉईन होऊ द्या ते अजून जॉईन त्यांचा काय आवाज नाही 11 वाजताना मला सुरू करा ना काका वंदे वंदे जी जय भीम. सुनील जी जॉईन करा बरं का सुनील जी सुरुवात करा हेलो सुनील जी सुनील कोईरत्न जी हेलो आवाज नाही येतो हेलो हॅलो संतोषजी हा सुरू करा बोला सुरू करा म्हटलं हे जे गेले काय म्हणतात त्याला आपले बरेचसे लोक आलेले आहेत प्रोग्राम सुरू करा संतोषजी प्रोग्रामला सुरू करा काय प्रोग्रामला सुरुवात करा ओके सुनील जी सुनील हेलो सुनील हॅलो संतोष आवाज येतोय आवाज येतोय बोला हॅलो आवाज काय येतोय आवाज थोडं मोठ्याने बोला आवाज येत नाही तुमचा येतोय बोला हा आवाज येतोय काय करताय ते पुन्हा बाहेर येऊन पुन्हा जॉईन व्हा त्यांचा आवाज येत नाही त्यांचा आवाज येतो त्यांना आवाज येत नाही जात नाही दुसरे बोलताय सुरुवात संतोषजी आवाज येतोय तुमचा तुमचा आवाज खूप हळू येतोय तुम्ही बाहेर येऊन पुन्हा join व्हा. तुम्ही बोला तुमचा येतोय सुनील तुम्ही बोला काय म्हटलं हॅलो ठीक आहे तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया संतोषजी हा सुरू करा सुरुवात करू हो सुरू करा मला काय ऐकू येत नाही त्याचा आवाज क्लिअर आहे हो का? मला काय नाही ऐकलं. ठीक आहे आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन
तसेच वंदनीय विमल कीर्ती आज आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांना देखील वंदन. आज आपण येथे आपले धम्मबंधू जे या कोरोना काळामध्ये आपल्याकडून निवडून गेलेले आहेत, त्यांचा एकत्रित असं पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम घेत आहोत. आणि त्यासाठी आपण येथे सगळे ऑनलाईन जमलेलो आहोत. तर त्या अनुषंगाने प्रथमतः त्रिसरण पंचशील होईल. प्रथमतः पंडितजींना याचना होईल त्रिसरण पंचशीलसाठी. त्रिसरण पंचशील होईल आणि नंतर दास्तारिक होईल. आणि नंतर जे आपले धम्मबंधू आहेत त्यावरती SD कदम, वरुण संतोष कृष्णवर्धन आणि कर्नल सिद्धार्थ बर्वे आणि सुनील कोविदरत्न असे 14 जण 5-5 मिनिट बोलतील आणि त्यानंतर पंतेजी बोलतील. असा आपला छोटासा कार्यक्रम असेल आणि शेवटी धम्मपालन गाथा होईल. त्यानंतर कार्यक्रम संपेल. प्रथमतः गांधीजींना याचना करण्यात येत आहे. प्रथमतः गांधीजींना त्रिसरण पंचशीलसाठी याचना करण्यात येत आहे. मी याचना करत आहे, सगळ्यांनी हात जोडायचे आहेत. आपल्या सर्वांतर्फे मी याचना करत आहे. अरहं सम्मा सम्बुद्धो अरहं सम्मा सम्बुद्धो बुद्धं भगवन्तं अभिवादेमि बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो स्वाहातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो साधकसंघो सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि संघं नमामि अरहं सुपटिपन्नो यमहं वदामि तं वदेतो आमते नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्स भगवतो
भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स हेलो
आपल्या वतीनं आपल्या संस्थेच्या वतीनं ज्याही श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमात उपस्थित झालेले कार्यक्रमाचे मुख्य धम्मदेशना देणारे आदरणीय भजनजी गुरुजी त्याचबरोबर सर्व धम्मबंधू भगिनी सद्गमित विजयचिंतक सर्वांना माझं जय हिंद. आजचा हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी जाहीर श्रद्धांजली अर्थात पुनर्नमोदनाचा घेण्याचा अचानकपणे आपल्यावर वेळ आली. आपल्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिझनेस अकॅडमी आपल्या संघटनेचे या धम्म कार्याच्या संस्थेचे जुने जाणते अनुभवी हुशार निष्ठावान सद्गमिक एक नव्हे 4 जण ह्या कोरोनाच्या व्याधीनं हे जग सोडून गेले, आपल्याला सोडून गेले. त्यात आपल्याला सर्वांना ठाऊक आहे जे आपले BS संबोधी बाळकृष्ण संबोधी अर्थात तांबे, त्याचबरोबर कर्नाटकाला आपला सहकारी अरुण कुशलवर्धन, तिसरे ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी करणारे चिंतक आणि त्यांचे चिरंजीव दिनेश जयवंत, ही सगळी मंडळी धम्म कार्यामध्ये गेली अनेक वर्षापासून आहेत. यांना प्रेरणा देणारे, आम्हाला प्रेरणा देणारे आमचे काका काशीनाथजी बर्वे आणि आता अलीकडे 15 दिवस पण नाही झाले अजून कॅनरा बँकेतून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आमचे कल्याणकर. अत्यंत दुःखद गोष्ट आहे की ह्या चौघांच्या बाबतीमध्ये ते जातील, इतक्या लवकर जातील अशा या व्याधीने जातील असं कधीही वाटत नाही. परंतु निसर्गाच्या पुढे कोणाच काही चालत नाही. त्याप्रमाणे ही मंडळी आज आपल्याला नाही आहेत आणि आपलं परम कर्तव्य ठरलं की त्यांना श्रद्धांजली समर्पित करणं आणि त्या निमित्तानं आपल्या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर अधिक वेळ न घेता मी सूत्रसंचालन करणारे आमचे सद्गमिक यांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रम सुरू करा. जय हिंद. हॅलो हॅलो भाऊ धन्यवाद. वास्तविकनंतर आपण सगळं कार्यक्रमाकडे येत आहोत. आजच्या पुनर्नमोदनाच्या आपले जे आजचे पहिले BS कदम जे आहेत ते संबोधी बद्दल बोलणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी संबोधीबद्दल बोलू शकतो. इतरांनी सर्वांनी आपले माईक म्यूट करावे. जे बोलत असतील त्यांनी आपला माईक म्यूट करावा. ओके, धन्यवाद. महाकारुणिक गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय भंते, तसेच महाना शाखेमध्ये विचारसन या सन्माननीय संस्थेचे सर्व सहयोगी, त्याचप्रमाणे आपल्यातून दिवंगत झालेले सर्व आमच्या सहकाऱ्यांचे दुःखी कुटुंबीय अपतेष्ट या सर्वांना बंधूंनो, सर्वात ध्यानात आहे की अलीकडच्या महामारीमध्ये
आपल्यामधून आपले 4 खंदे सहयोगी निघून गेलेले आहेत. म्हणजे दिवंगत बी समुद्री सर, दिवंगत अरुणजी कुशलवर्धन, दिवंगत सगळ्यांना तसं मी पाहिलं जेव्हा जेव्हा आमचे कार्यक्रम म्हणा किंवा कार्यक्रम होत होते मंडळींचे, त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचा वावर होता. आणि त्या वेळेला त्यांचं भेट झालं होतं. आजच्या ठिकाणी प्रामुख्याने अत्यंत जवळचे असे आमचे आदरणीय कालकथित साहेबांना आदरणीय वाहन मी आहे. ते वाहत असताना ते स्वभाव माझ्या कायमचा गौरव जेव्हा ही घटना समजली मला अत्यंत दुःख झालंय. त्यांचा स्वभाव जो हा मैत्रीपूर्ण वंदनीय स्वभाव त्यांचा आहे. सगळ्यांचे गाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्याच मालवण तालुक्यात त्या गावचे सुपुत्र अत्यंत सृजनशील स्वभाव. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणून सगळ्या चलन आले होते आणि बऱ्याच वर्षापासून त्या विजयासाठी धर्मकार्यामध्ये सगळ्यांचा सिंहाचा वाटा होता. अत्यंत कुटुंब वसंत स्वभाव, शांत आनंदी स्वभाव, बोलण्याचा स्वभाव, असे मानले होते. अत्यंत सृजनशील आणि धर्माची बाणी आचरण करणारे जेव्हा जेव्हा शिबिर व्हायची त्या ठिकाणी मी आल्यानंतर BS समस्या माझी कुठे सर कुठे आहेत प्रत्येक वेळेला त्या नोंदणी करायचे, सहयोगाची नोंदणी करायची आणि तेव्हा मी त्यांना माझ्या परीने त्यांना मी मदत करायचो. आम्ही एकत्र राहायचो आणि असा त्यांचा स्वभाव जो होता तो खरंच आता आपल्याला त्या सगळ्या समुद्री सरांचा मला आपले सहयोगी आहे. आता आपला जवळपास झालेला आहे. परंतु जसे आता नियोजक म्हणाले की निसर्गाच्या नियमापुढे आपण काहीच करू शकत नाही आणि म्हणून हे आपले जे जीवन जे आहे अत्यंत नश्वर आहे, अशाश्वत आहे आणि ते आपण मानच केलं पाहिजे. तरी त्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना, प्रामुख्याने त्यांची पत्नी, त्यांची मुले, इतर कुटुंबीय, त्यांची नात सौ कल्पना पवार व त्यांची कुटुंबीय तसेच आपले सगळे सहयोगी या दुःखातून लवकरात लवकर कसे सावरतील ते आपण पाहिले पाहिजे. आणि या माध्यमातून मी BS कदम SNT महिला विद्यापीठ असिस्टंट रजिस्ट्रार, माझे गाव दाभोळे बौद्ध विकास मंडळ मुंबई, तसेच कुडाळ तालुका बौद्ध सेवा संघ, तसेच सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ कुडाळ तालुका जोडणा मार्ग वेंगुर्ला गोवा, त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र विद्यापीठ ऑफिसर्स फोरम यांच्या माध्यमातून करायला आपण तुमच्या साक्षीने शेवटची आदरांजली वाहत आहे. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर आपले संतोष कुशलवर्धन बंधू हे दिवंगत अरुण कुशलवर्धन यांच्याबद्दल 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. संतोष कुशलवर्धन. आजच्या या पुण्यातील कार्यक्रमामध्ये उपस्थित पूजनीय गण आणि उपस्थित मंडळी, आपण आजचा जो कार्यक्रम करत आहोत ऑनलाईन, त्या कार्यक्रमामध्ये विशेषतः अरुण कुशलवर्धन
यांच्याविषयी थोडक्यात आपणास सर्वांचे ज्ञात आहे, परंतु थोडीशी माहिती देतो. अरुण पुष्पवंत आणि माझं गेली 30-35 वर्ष त्यांचा कॉन्टॅक्ट संपर्क आणि जिव्हाळी संबंध होते. 1987 साली त्यांनी धम्मदीक्षा घेऊन कोल्हापूरमध्ये मास मुलींचे काही 14 परिषद होतं, अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्ये बदन आनंद कौशल्य यांच्याकडनं 1987ला वयाच्या 15-16 वर्षी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यांच्याकडून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी धम्मदीक्षा घेतली होती. त्यानंतर 1988 साली हे दोन बंधू मोहन कुशलवर्धन आणि अरुण कुशलवर्धन हे दोघे मुंबईला आले. आणि मुंबईला आल्यानंतर मुंबईमध्ये कोणीही नातेवाईक नव्हतं, कोणीही जवळ माणूस नव्हता. अशा परिस्थितीत त्या दोघांनी अगदी हलालाचे जीवन जवळ आपल्या स्वकष्टानं स्वतःच्या प्रयत्नानं अतिशय मेहनत करून त्यांनी काही दिवस राहिले. नंतर घाटकोपर, नंतर गोवंडी या ठिकाणी राहिले. आणि हे राहत असताना अगदी त्यांनी गरिबी काय असते ती अनुभवली प्रत्यक्ष. मोहन कुशलवर्धन हे मुंबईला आले आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करून मनमाडला जॉबला लागले. अरुण कुशलवर्धन यांनी सिद्धार्थ महाविद्यालयामधून BA केले आणि BA करून त्याच ठिकाणी काही दिवस कॉम्प्युटर शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी परिवर्तन क्लासेस गोवंडी या ठिकाणी सुरू केलं आणि त्याचबरोबर परिवर्तन अकॅडमी कॉम्प्युटर अकॅडमी सुरू केली. आणि या ठिकाणी त्यांनी चेंबूर, गोवंडी आणि मालपूर या ठिकाणी जी काही मुलं असतील, गरीब मुलं असतील किंवा सर्व मुलांना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. आणि आजही त्यातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांची खूप आठवण काढतात. आम्हाला सरांना खूप मार्गदर्शन लाभलं आणि या ठिकाणी पोहोचलो आहोत. तर या अरुण कुशलवर्धन सरांचं जे वैशिष्ट्य होतं, त्यांनी गरिबी अनुभवल्यामुळं अगदी गरीब मुलांना त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि सहकार्य करून त्यांना खूप हातभार आज मी बघता शिक्षण क्षेत्र हे कमर्शियल झालेलं आहे. परंतु अरुण सरांनी आपला क्लास कधी कमर्शियल ठेवला नाही. त्यांनी MSc क्लासेस त्यांचं परिवर्तन अकॅडमी होती, MCCL महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, जे काही काही संस्था आहे त्या संस्थेचं ऑपरेशन केलं होतं. आणि त्यांचं उत्पन्न साधं सुद्धा घेत होतं. त्या उत्पन्न साधनामध्ये एक चांगल्या ठिकाणी पनवेलच्या ठिकाणी घर घेतलं आणि अगदी काही दिवसापूर्वीच कोल्हापूर ठिकाणी घर बांधलं. त्यांचं करवीर तालुका जैताळ हे गाव आहे कोल्हापूरमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांचं घर सुद्धा बांधलं. आणि याच कालावधीमध्ये ते गोवंडीला न्यू अरुणोदय पतसंस्था जी आहे पतसंस्थेचे काही संचालक होते. आणि त्यांचा स्वभाव असे चांगला होता आणि कोणालाही कधी न दुखवणारा, अगदी सर्वांना कोणत्याही संघटनेचा, कोणत्याही संस्थेचा, कोणत्याही तांत्रिक असू द्या त्याला जवळ करणारा त्यांचा स्वभाव होता. आणि जास्तीत जास्त लोकांना कसं आपल्यापासून लाभ होईल त्याची त्यांची धडपड होती. आणि त्यामुळं का होईना मी आतापर्यंत पाहतोय की त्यांच्या जवळ 3 ते 4 असा ऑनलाईन सभा झालेल्या आहेत त्यांच्या श्रद्धांजलीच्या. कारण त्यांचा संपर्क केला होता, सामाजिक काम केलं होतं अशा पद्धतीने. आणि तुम्हाला सर्वांना जाणीव आहे की कुटुंबासह हे लोक अरुण कुशलवर्धन मोहन कुटुंबासह आपल्या यांच्या मार्फत जी काही शिबिरं होती त्या शिबिराला येत असत. या अशा माझ्या मी या ठिकाणी श्रद्धांजली होतो. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आई सुद्धा आहे, गावाला आहे. त्यांची पत्नी आहे अरण, मुलगा आहे तो 12वीला आहे आणि अस्मिता हे 10वीला सध्या आहे. तर अशा पद्धतीनं या माझ्या मित्राला बंधूला मी श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय जय. धन्यवाद. साधू 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 संतोष. साधू साधू साधू. त्यानंतर आता आपले जे बंधू आहेत कर्नल सिद्धार्थ बर्वेजी हे दिवंगत काशीनाथ बर्वे बाबा यांच्याबद्दल बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना सगळे जय. महाकारुणिक गौतम बुद्ध समतेचे संदेश देणारे सम्राट अशोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित
पूजनीय भंते विमलकीर्ती गुणाश्री आणि इथे जमलेल्या शिवकुल परिवारातील सदस्य आप्तजन, मला वाटतं इतिहासातला हा पहिला असा एक प्रसंग आहे जिथे आपण आपल्या 4 धर्मबंधू ज्यांनी धर्माला वाहून घेतलं त्या धर्मबंधूंचा आपण पुनरावलोकनाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. माझा या 3 बंधू जे आहेत, BS संबोधी साहेब, अरुण कुशलवर्धने, यशवंत कल्याणकर यांना मी कधी त्यांच्या संपर्कही नव्हता माझा, पण आता याच्या अगोदर जे बोललेले वक्त्यांनी जे काही बोललं म्हणजे त्यांचं किती मोठं कार्य समाजात होतं आणि किती मोठं धर्माला त्यांनी वाहून घेतलं आणि म्हणून त्यांनी जे पुण्याचं संकलन केलं, जे पुण्य संचय केला, त्या पुण्याचा आपण पुण्यानुमोदन करत आहोत. मी माझ्या मोठे चुलत बंधू काशीनाथ जयराम बर्वे यांच्या संदर्भामध्ये थोडंसं बोलणार आहे. काशीनाथ जयराम बर्वे, गाव चिंचखेड, जिल्हा नाशिक मध्ये गाव चिंचखेड इथे दादांचा जन्म झाला. आमच्या मोठ्या चुलत्याचे ते शेवटचे म्हणजे 5 मुलं होते आमच्या मोठ्या काकांना आणि त्यांचं शेवटचं अपत्य यशवंत जयराम बर्वे. आमचे काका जयराम बर्वे माझे मोठे काका आणि घरातले करता सवरता काशीनाथ जयराम बर्वे, जयराम बाबा, ज्याला जयराम बाबाच म्हणायचो आम्ही, त्यांना 5 मुलं होती आणि हे 5 मुलं सर्वात पहिल्याच नाव होतं गणपत, दुसरे होते त्र्यंबक, तिसरे नेवर्ती, चौथे नारायण आणि 5वे आमचे सगळ्यात शेवटचे चुलत भाऊ काशीनाथ बर्वे. या नावावरून तो आपल्याला समजला असेल, या संपूर्ण नावावर आपल्याला समजलं असेल की जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेचा किती मोठा पगडा आपल्यावरती होता. सर्व मुलांची नावं हिंदू व्यवस्थेप्रमाणे ठेवली गेली होती आणि आमचे जे मोठे काका होते वारकरी वारकरी पण होते, वारकरी वगैरे करायचे आणि अशा परिस्थितीमध्ये हे संपूर्ण कुटुंब ना चिंचखेडमध्ये होतं आणि तिथे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण कुटुंबातील बऱ्याच आमच्या मोठ्या भावांनी गाव सोडलं आणि मुंबई सारख्या ठिकाणी आले, शहरामध्ये आले आणि शहरामध्ये आल्यानंतर आणि बाबासाहेबांचं धर्मांतर झाल्यानंतर त्यांच्यामध्ये इतका मोठा असा परिवर्तन निर्माण झालं. त्या परिवारातून आज त्या जो काही पगडा होता आमच्या बर्वे परिवारावरती तो पगडा आमच्या सर्व भावाने सुधारून केला. आमच्या घरातील आम्हाला एक गर्व होता की आमचे काशीनाथ दादा आमच्या घरातील बर्वे परिवारातील सर्वात अगोदर ग्रॅज्युएट होते ते आमचे काशीनाथ दादा. आमच्या घरामध्ये कोणी जास्त वेळ शिकलं नव्हतं, सगळे शाळेत होते. माझे वडील तर दुसरीत गेले होते, जयराम बाबा शाळेतच कधी गेले नाही आणि अशा परिवारामध्ये आमचे बंधू माझे मोठे भाऊ काशीनाथ दादा ग्रॅज्युएट झाले त्यावेळेस आणि संपूर्ण परिवाराला असा एक गर्व निर्माण झाला की चिंचखेडमध्ये की आमचा एक भाऊ ग्रॅज्युएट झाला, BA झाला औरंगाबाद इथे आणि त्या भाऊ ज्यावेळेस मुंबईला आले आणि त्या भावाने सर्व सोडून दिलं. जो त्यांच्यावरती घडलेले जे संस्कार होते, वर्षानुवर्षे संस्कार होते, संपूर्ण संस्कार फेकून दिले आणि धम्म मार्गाला लागले आणि त्या धम्म मार्गामधून दिनेश आणि जयंत यांच्यावरती जे बुद्धाचे धम्माचे संस्कार आणि ज्यांनी स्वतः जे धम्माला वाहून घेतलं, आम्हाला एक आदर्श. ज्यावेळेस मी कार्यक्रम करतो समाजामध्ये त्यावेळेस माझ्या दादांचा आदर्श पुढे असायचा की माझ्या दादांनी सगळं सोडून दिलं आणि धर्माच्या मार्गाला लागले आणि आज त्यांनी जे पुण्याचं संकलन केलं, जे पुण्य साचवलं, त्याच्यामुळे आज आपण त्यांच्या पुण्यवादनाच्या कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत. मी जास्त वेळ घेत नाही कारण आपल्याला भंतीच्या आपल्याला सर्वांना शोध झालेला आहे. अरुण कुशलवर्धनेबद्दल कोणीतरी बोलत होतं, इतकं मोठं कार्य, इतका असा तरुण कार्यकर्ता ज्यावेळेस आपला धर्मातून ज्यावेळेस जातो त्यावेळेस किती मोठा शोक होतो समाजाला, किती मोठा दुःख निर्माण होतं. आपल्यावरती सर्वांवरती असं एक फार मोठं दुःखाचं सावळ पसरलेलं आहे आणि या कोविडमुळे आपण ह्या प्रकारे आमच्या बरेच लोक जात आहेत, पण अशी जी लोक आहेत जसं संबोधी साहेब झाला, कुशलवर्धने झाला, जयंत आमचे काशीनाथ दादा झाले, अशी लोक ज्यांनी समाजाला वाहून घेतात अशी फारच कमी लोक आहेत आणि अशा कमी लोकांतून ज्यावेळेस निघून जातात फार क्षती होते. मी माझ्या बर्वे परिवारातर्फे या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि जितके कुटुंब आहेत आमचे जे काही जेवढे 4 कुटुंब आहेत त्यांच्या घरात दुःख झालेलं आहे, त्या दुःखाच्या निवारणासाठी आपल्याला आता भदंत विमलकीर्ती गुणाश्री आपलं धर्मदेश देणार आहेत आणि आपलं सर्वांचं दुःख इतकं तथागतांच्या मार्गाने इतकं आपल्याला इतकी ताकद मिळेल की ह्या दुःखावरती आपल्याला मात करता येईल. जय दिनेश आणि आम्ही संपूर्ण चिंचखेड परिवारातर्फे माझ्या बंधू काशीनाथ बर्वे यांना भरपूर श्रद्धांजली. जय भीम.
साधू साधू साधू. बंधूंनो, आज ही आपणावर अत्यंत दुःखद घटनेला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. आताच आपले काही बंधू संबोधी अरुण कृष्णनंदन आणि बर्वेन बाबाबद्दल बोलले. मी येथे आपले जे यशवंत कल्याणकर आहे त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगण्यासाठी आलेलो आहे. यशवंत कल्याणकर म्हणजे खरोखर बौद्ध धर्माच्या मूळ सिद्धांताप्रमाणे लोक कल्याणास्तव धम्मजीवन यशवंत कल्याणकर म्हणजे खरोखर बौद्ध धर्माच्या मूळ सिद्धांताप्रमाणे लोक कल्याणास्तव धम्मजीवन जगणारे एक आदर्श असे व्यक्तिमत्व होते. त्यांना बुद्ध धम्म आणि संघाबद्दल नितांत अशी श्रद्धा होती. त्याचप्रमाणे ते खऱ्या अर्थाने पंचशीलाचे पालन करत होते. कधीही कोणालाही विरोध न करणे किंवा कोणाला न दुखवणे, कोणावरती न रागवणे हा त्यांचा मूळ स्वभाव होता. त्यांनी कधीही कोणावर रागवलं असं कोणालाही आजपर्यंत अनुभवायला आलं नसेल. ते नेहमी हसतमुख व आनंदी असायचे. समोरच्या व्यक्तीला नेहमी ते समजून घेत असायचे. कल्याणकरांनी आपले शिक्षण सांभाळून खरं तर नोकरी पूर्ण केली. म्हणजे नोकरी करत असताना त्यांनी आपलं शिक्षणही पूर्ण केलं. आणि नोकरी आणि शिक्षण असं सांभाळत असताना त्यांनी अगदी सुरुवातीपासून धर्मकार्यामध्ये सहभाग घेतला होता. सुरुवातीपासून नोकरी आणि शिक्षणाची आणि आपल्या घरची कसरत सांभाळून ते धर्मकार्यामध्ये कार्यरत होते. आणि हे सगळं ते जमून आणण्याचं त्यांचं मुख्य कारण असं होतं की ते खूप वक्तशीर असायचे आणि ध्येयाप्रती खूप प्रामाणिक असायचे. वेळ म्हटलं की एखाद्याला वेळ दिली की त्या वेळेच्या 5 मिनिट 10 मिनिट आधीच ते तिथे उपस्थित असायचे. कल्याणकरांबद्दल वेळेबद्दल बोललं की ते एकदम वक्तशीर असायचे. तसेच त्यांची मित्रता पण खूप शीतल आणि सहज होती. ते जसे बाहेर तसेच घरातही होते. जसं त्यांचा मुलगा सागर म्हणतो की त्यांचा मुलगा सागर म्हणतो की पप्पा हे पप्पा नसून माझे मित्रच होते. मला ते खूप प्रेरणा मनोबल देत असत. त्यांच्या घरातही आता काही त्यांच्या पत्नी या आजारी असल्यामुळे त्यांना घरातही काही काम करावं लागत असे. तेव्हा घरातील अगदी स्वयंपाकापासून सर्वच कामे सांभाळून ते धार्मिक कार्यक्रमांना अगदी वेळेच्या आधी नेहमीप्रमाणे उपस्थित राहत असत. तसेच शिबिर आणि कार्यक्रमांमध्ये ते नेहमी पूजास्थानाची जबाबदारी घेत असत. पूजास्थान करणं हा त्यांचा खूप आवडीचा आणि श्रद्धेचा भाग होता. पूजास्थानाची सर्वोत्तमपणे सहकार्यांबरोबर घेऊन नित्य पूजास्थान प्रसन्न आणि सुशोभित कसं राहील याकडे त्यांचं लक्ष असायचं. मग ते 1 दिवसाचा 2 तासाचा कार्यक्रम असू नाही तर 5-10 दिवसाचं धम्मशिबिर असो, ते पूजास्थानाबद्दल आणि सगळ्या कामांबद्दल खूप वक्तशीर आणि व्यवस्थित असायचे. कल्याणकर हे दान कार्यातही नेहमी पुढे असत. तसेच कल्याणकरांमधला बंधे विमल कीर्तींजींबद्दलही खूप मनामध्ये श्रद्धा आणि आदर होता. गांधीजींबद्दल बोलताना व सेमिनारी बद्दल बोलताना ते खूप उत्साही आणि आनंदी असत. सेमिनारी बद्दल बोलताना ते त्यांचे स्वतःचे स्वप्न आहे असे वाटत असे, असं त्यांचे चिरंजीव नेहमी सांगत असत.
असे धम्मबद्दल अत्यंत श्रद्धा ठेवणारे व आम्हा सगळ्या कल्याणवासियांना त्यांची नेहमीच उणीव भासेल अशा आमच्या धम्मबंधूंना मी कल्याणच्या आमच्या धम्मकल्याणतर्फे मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय भीम. साधू. पुढे मी पंडितजींना आपल्या सरांतर्फे विनंती करतो की त्यांनी आपल्याशी बोला. मला दोन शब्द बोला. ओके ओके. मोहनजी 2 शब्द बोलत आहेत तर त्यांनी ते बोलायला याची विनंती. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब यांनाही मी वंदन करतो. मी आज यासाठी बोलणार आहे की जे चारही आपल्या निघून गेलेले बंधू आहेत त्यांच्याशी माझा जवळचा संबंध आलेला आहे. त्यापैकी एक तर माझे लहान भाऊ आहेत आणि या बंधूंविषयी आपल्या बरोबर काम केलेल्या इतकी वर्ष आपल्या बरोबर राहिलेल्या अशा बंधूंविषयी 2 शब्द आपण बोलावे. आपल्या मनामध्ये जे विचार आहेत ते व्यक्त करावे असं मला वाटलं म्हणून मी आज आपल्या समोर बोलत आहे. BS बाबत बोलत असताना अगदी 25-30 वर्षाचा कालावधी आम्ही त्यांच्या बरोबर घालवला. रिटायर झाल्यानंतर सुद्धा ते प्रत्येक वर्गाला प्रत्येक शिबिराला त्यांची वयाचं एवढं हे असताना सुद्धा ट्रेन मधून आमच्या बरोबर प्रवास करायचे आणि सातत्याने त्यांना गोवंडीला गर्दी असते तुम्ही दरवाजा ट्रेनला उभेला असं प्रत्येक मीटिंगला उपस्थित राहायचे आणि अतिशय प्रामाणिक जबाबदारी घेणारे धम्माच्या कार्यामध्ये स्वतः झुकून देणारे असे BS संबोधी. ज्यावेळेस आम्ही नामांतराचा विषय मांडला बाबा निदान लोकल लेवलला तरी आपली नामं अशी व्हायला पाहिजे त्यावेळेपासून ते त्यांचं जुनं नाव आम्हाला माहित सुद्धा नाही. आम्ही संबोधी म्हणूनच त्यांना अगदी BS संबोधी म्हणून त्यांना ओळखतो. कधी त्यांना मी ऑफिसर आहे असा भाव आणला नाही. अगदी झाडू मारण्यापासून ते रजिस्ट्रेशन पासून झाडू मारण्यापर्यंत कामं ते स्वतःहून जबाबदारी घ्यायची. आम्ही त्यांना माहिती तुमचं वय झालेलं आहे आणि तुम्ही जास्त या ताकदीची कामं करू नका तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये इच्छा असायची की आपण हातभार लावावा. आणि अशा पद्धतीने दानाच्या बाबतीत तर बोलायचं झालं तर सेमिनरीसाठी गेली 1-2 वर्षे सातत्याने प्रत्येक महिन्याला 2000 रुपये आपल्या सेमिनरीसाठी देणारे हे एकमेव दानदाते आपल्या याच्यामध्ये होते. आणि आपला घरचा कार्यक्रम असू दे समाजाचा कार्यक्रम असू दे सर्व कार्यक्रमांमध्ये ते आपल्या सर्व धर्मबंधूंना बोलवायचे त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचे. आणि असे BS ज्यावेळेस बरेच दिवस मागचे वर्षभर ते गावी होते कणकवलीला. मी सुद्धा कोल्हापूरमध्ये होतो. कोल्हापुरातून आमच्या त्यांच्याशी फोनवरून बोलणं व्हायचं. मला ते म्हणाले की मोहनराव तुम्ही कोल्हापूरमध्ये घर बांधताय मला कोल्हापूर पाहायचं आहे. मी बोललो साहेब कणकवलीपासून कोल्हापूर काही दूर नाही आणि तुम्ही कधीही येऊ शकता आणि 2-4 दिवस तुम्ही राहा तुम्हाला कोल्हापूर फिरून दाखवतो असं आमचं बोलणं झालं. त्याच दिवशी मला ते म्हणाले होते की मोहन 8 दिवस जातोय गावी नातेवाईकांचं कुणाचं तरी लग्न आहे आणि त्यासाठी ते लग्नासाठी म्हणून मुंबईमध्ये आले आणि काही दिवस आल्यानंतर त्यांच्यावरती ही अशी वेळ आली आणि जेव्हा हे समजलं तेव्हा तर अतिशय दुःख झालं की अगदी प्रामाणिक असणारे आमचे बंधू आणि आपल्यातून निघून गेले. ती वेळ अशी होती की आम्हाला त्यांना पाहता आलं नाही आम्हाला कुणाला पाहता आलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये गोवंडीमध्ये आमच्या त्यांच्या घरी लग्न आमचं असायचं आम्ही सुद्धा गोवंडीमध्ये राहिलेलो होतो. असे धम्मबंधू जेणेकरून चळवळीसाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे आपल्यातून निघून गेले आणि ही चळवळी फार मोठी पोकळी आहे असं मला वाटतं. आणि बर्वे बाबांबरोबर बोलायचं झालं तर 90 पासून अगदी बदल हे बनते जी त्यांच्या बर्वे साहेबांच्या घरामध्ये आम्ही असायचो. काही बैठका काही कार्यक्रम बर्वेंच्या दिनेश यांच्या घरी कार्यक्रम व्हायचे आणि आताच बाबांविषयी ऐकलं की ते ग्रॅज्युएट होते म्हणून. पण आम्हाला मी आता परवा 6 महिन्यापूर्वी त्यांना भेटलो पण तू कधी सुद्धा हसत खेळत त्यांच्या बरोबर राहत होती आणि अचानक त्यांनाही असा त्रास होऊन ते आपल्यातून निघून गेले. आणि धर्मासाठी अतिशय ते कुटुंब
अगदी सातत्याने मदत करणारं आणि सहकार्य करणारे. आणि मला तरी अगदी जवळचे वाटायचे, कारण मी लालडोकरला राहायला होतो आणि तिथून बर्वेकुंभी राहायला त्या एसटी डेपोच्या समोर राहायला होते आणि माझ्यापासून ते जवळ होतं. सातत्याने माझं लग्न झाल्यानंतर मी त्यांच्या घरी माझं येणं जाणं होतं आणि बर्वे काकांबरोबर माझे तसे अगदी जवळचे. आता 6 महिन्यापूर्वी आम्ही जाऊन त्यांच्याबरोबर बसून अगदी हसत खेळत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांची तब्येत बरी होती. पण या अचानक या परिस्थितीतून ते आपल्यातून निघून गेले. कल्याणकरांशी बोलायचं झालं तर आणि सुनील बरंच बोललेलं आहे, पण कल्याणकर एवढे प्रामाणिक आणि अगदी कल्याणहून अगदी ह्याच्यापर्यंत शिबिराला कुठेपर्यंत शिबिरासाठी सातत्याने यायचे आणि भंतीजींबरोबर त्यांच्या मनामध्ये ही असणारी श्रद्धा किंवा भंतीजींची काळजी त्यांच्यामध्ये एवढी असायची की भंतीजी सकाळी शिबिरासाठी उपस्थित असायची. बाबा त्यांनी नाश्ता केला असेल का नसेल, त्यांना आपण केलेला नाश्ता मिळेल का नाही, म्हणून ते स्वतः कुठेतरी घरातून नाश्ता बनवला नाही तर येत्या वेळेस हॉटेलमधून नाश्ता घेऊन यायचे. एवढे भंतीजींची काळजी घेणारे कल्याणकर होते आणि आपल्या ह्या समाजाच्या कामामध्ये अगदी तन मन धनाने सहभागी होणारे हे कल्याणकर आपल्यातून निघून गेले. ही फार मोठी हानी आपल्या समाजाची झालेली आहे. सातत्याने मदत करणारे हे कल्याणकर बंधू आणि भंतीजींच्या बरोबर तर ते अनेक वर्षापासून ते राहत होते आणि भंतीजींच्या बरोबर ते या चळवळीमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते कधी आम्ही त्यांना कार्यक्रमात बोला म्हणलं तर अतिशय ज्ञान असणारं अभ्यास असून सुद्धा ते कधी मी बोलतो किंवा मला बोलायला द्या असं कधी बोलले नाही. पण ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस ते आपली मतं मांडत होते आणि म्हणून या ज्या कल्याणकर साहेबांना म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्यातून निघून गेले त्यांच्या कुटुंबावरती तर दुःख झालेलं आहे, पण समाजावरती सुद्धा मोठं दुःख झालेलं आहे. आणि अरुण आणि मी तर मी या ठिकाणी आलो, आमचं कोणी मुंबईत नातेवाईक नव्हतं, पण भगवान बुद्ध आणि बाबासाहेब यांचा धम्म हेच आमचं नातेवाईक होतं, हेच आमचं कुटुंब होतं आणि या धम्म्याच्या माध्यमातूनच आम्हाला भदंत गुरुजी यांची भेट झाली, जयंत बर्वे, दिनेश बर्वे यांची भेट झाली. अजूनचे मित्रमंडळी जे लाभलेत ते फक्त आणि फक्त धर्मामुळे लागलेत आणि धर्मजीवनामुळे जीवनावरती जगत असल्यामुळं आम्हाला मुंबईमध्ये काही करता आलं, मुंबईमध्ये राहता आलं. मुंबईत त्यांनी क्लासेस चालवले, अनेक क्लासेसच्या मुलांना त्यांनी सहकार्य केलं. अरुणी घरामध्ये आमचे एवढे 35 कालावधीमध्ये कधीही वादविवाद झाले नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा त्याला एखादं मत मांडलं तर त्याला पटलं नाही असं नाही झालं. नामांतराच्या बाबतीत सांगितलं बाबा असं करायचंय, हा दादा आपण तसं करूया. नामांतर आम्ही 2000 साली भंतीजींनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस आम्ही नामांतर केलं आणि त्याचबरोबर दुसरं जे आहे की इथे विचुंदराला उसरलेला आपल्या भंतीजींसाठी रूम आपण राहण्याची व्यवस्था केली होती. तर आम्हाला प्रश्न पडला की भंतीजींच्या सगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी कुणाकडे द्यावी. तर भाऊ तिथे राहतो म्हणाल्यानंतर मित्रमंडळी म्हणाले बाबा त्यांच्याकडे द्या, ते पाहतील. आणि 1 महिना, 1.25 महिना, 1.5 महिना सातत्याने भंतीजींच्या संपर्कात राहून भंतीजींना काय हवं काय नको ते पाहण्याचं काम त्यांनी केलं. त्याचं काम वगैरे सर्व बघून आणि त्याही पद्धतीनं धम्माच्या बाबतीत त्यांनी त्याचं आचरण चांगलं ठेवून म्हणजे अजिबात आपल्या मनामध्ये किंवा आपल्या वागण्यामध्ये कुठलीही चुकीची गोष्ट होणार नाही याची काळजी घेऊन तो जीवन जगला आणि त्यालाही या संकटाला सामोरं जाऊन अनेकांनी प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नात काही झाले नाही. अरुण पण त्यामधून निघून गेले. त्या चारही बंधूंच्या कुटुंबावरती फार मोठा आघात झालेला आहे, दुःख झालेलं आहे हे निश्चितच आहे. पण कुटुंबाबरोबर समाजावर सुद्धा समाजाच्या कार्यामध्ये सुद्धा फार मोठा म्हणजे परिणाम होण्यासाठी ही गोष्ट आहे. कारण एखादा माणूस घडवण्यासाठी, चळवळीमध्ये आणण्यासाठी, चळवळीला मदत करायला लावण्यासाठी बराचसा कालावधी लागतो आणि ही लोक सातत्याने आपल्या चळवळीला मदत करलेली लोक आपल्याकडून निघून गेली. मी या चारही म्हणजे आपल्या धर्मबांधवांना अगदी मनापासून आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. संतोष विजय गायकवाड बोलतोय. ओके संतोष. हा बोला विजय. बोला मला संधी मिळेल का बोला बोला विजय. ओके 2 मिनिटं. दुसरी मीटिंग चालू होती कॉलेजची, मी त्याच्यातून बाहेर येऊन बोलतो आता. 2 मिनिटं बोलू मी आता. हो ठीक आहे बोला.
हो ठीक आहे बोला. थँक्यू. वेलकम. बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वांना जय भीम. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आपले सर्व महानायक कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय भंते विमल कीर्तीजी यांना प्रणाम. जेव्हापासून ह्या बातम्या यायला लागल्या तेव्हापासून म्हणजे इतकं दुःख झालं. गेले मला आठवतं यशवंत कल्याणकर म्हणजे ज्यावेळेस आपण शिबिरांमध्ये भेटायचो आणि मला त्यावेळेस त्यांचा चेहरा आठवतो की ज्या पद्धतीनं त्यांचं वर्तन होतं आणि ज्या पद्धतीनं ते बोलत होते, ज्या पद्धतीनं त्यांचं वागणं होतं आणि आता आपण जे कार्य चालू केलं होतं त्यामध्ये जे डिव्होशन होतं, म्हणजे त्या दिवशी जी बातमी वाचली ना तर मला इतका प्रचंड मोठा शॉक बसला की असं होऊ कसं शकतं, असं वाटलं की इतका चांगला मनुष्य आहे आणि ज्या पद्धतीने ते घडलं म्हणजे आजच्या या दिवशी त्यांच्या सगळ्या कार्याला पुण्यनमोदन करताना म्हणजे काय बोलावं ते समजत नाही, परंतु त्यांनी खूप मोठे आदर्श टाकून दिलेले. मला आठवतं 20 वर्षापूर्वीचा तरी प्रसंग असेल जेव्हा आपण भाज्यामध्ये त्यांना पाहिलं होतं मी आणि त्यासोबत त्यांच्याशी संपर्क केला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आमचं रिलेशन, आमचे संवाद आणि कर्जतला आल्यानंतर त्यांचं जे सगळं वागणं होतं ते इतकं चांगलं होतं ना की खरा बौद्ध कार्यकर्ता कसा असावा, धम्मसेवक कसा असावा, त्यांचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं. संबोधी तर खूप वर्षापासून म्हणजे 15 ते 20 वर्ष झाले मला त्यांचं प्रत्येक कार्य आठवतं. शिबिरांमध्ये आल्यानंतर त्यांचं वय इतकं मोठं होतं, परंतु प्रत्येक वेळी त्यांचा जो उत्साह होता ना तो तरुणाला लाजवणारा असा होता. प्रचंड कार्य आणि कुठेच मला असं आता मोहन जे बोलले ना अगदी तसं की ज्या पद्धतीने त्यांचे विनयशील वागणं होतं आणि ज्या पद्धतीने ते एका बाजूला त्या झाडाच्या बाजूला उभे राहिले दिसायचे आणि तिथून बऱ्याचदा त्यांचं जे काम होतं ते इतकं चांगलं काम होतं. शिबिरात आल्यानंतर भंतेच्या बाजूला बसल्यानंतर एकंदर त्यांचे जे आविर्भाव होते मी ते टिकलेले आहेत की किती अगदी अतिरेक हरिव्यक्ती काम करत होतं. खरंच त्यांच्या सर्व कार्यांना पुण्यनमोदन करतो. माझे परममित्र जयंत बर्वेच्या घरी मी जायचो मुंबईला आल्यानंतर आणि घरात गेल्यानंतर मला आठवतं मी बाबांना शिबिरांमध्ये पण भेटलेलो आहे आणि त्यांच्यामधला जो धाक होता ना तो मला आजही जाणवतो. आणि प्रथमतः म्हणजे मला सुरुवातीला ज्यावेळेस त्यांचं बर्वे आडनाव जे होतं ना मला वाटायचं ते ब्राह्मणच आहे बरं का. त्यांचं एकंदर अशी शिष्ट सगळं मला त्यावेळेस हे नाव बदलण्याचं काय माहिती नव्हतं आणि मला वाटायचं राव ब्राह्मण व्यक्ती आणि खरंच त्यांच्या आता बौद्ध धर्मामध्ये जी ब्राह्मण संकल्पना आहे ना ती अशीच आहे की ज्यामधला अत्यंत उच्च पंचशिलेचं पालन करणारा व्यक्ती. आणि बाबांचा जो एक भाग होता मला घरी गेल्यावर पण जाणवायचं. इव्हन आणि जयंतच्या सोबत काम करताना त्याची जी स्टाईल होती, जयंतची स्टाईल ज्या प्रकारे आहे आणि बाबांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचा एक छाप आहे या दोघा भावांच्या मध्ये आणि ते जाणवायचं मला की किती छान घर आहे आणि संपूर्ण त्या घराचा मला खूप आदर आहे की त्या घराचं जे डिवोशन आहे म्हणजे बाबांचं जे डिवोशन आहे. मुंबईमध्ये भंते जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा जयंत बर्वे त्यांचे बाबा यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिले ना त्याला खरंच इतिहास याद राखेल. किती खूप काम केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आपली जी चळवळ पुढे चालली म्हणजे आता आपण अशा चांगल्या टप्प्यावर येतो आणि हे खूप महत्वाचे कार्यकर्ते गळाले याचं प्रचंड दुःख होतंय मनाला. मोहनचे बंधू अरुण कुशल वर्धन यांच्याकडे बघितलं ना की मला पोलीस ऑफिसरच आठवायचे की ते अशा प्रकारे त्यांचं ते कडक व्यक्तिमत्व आणि ज्या पद्धतीने ते यायचं मला असं वाटायचं ते पोलीस ऑफिसर म्हणजे त्यांच्याबद्दल इतका
असा चांगला व्यक्ती आपल्यातून जातो, खूप दुःखदायक घटना आहे. आणि त्याचं आहे सगळं मान्य आहे, तरी या ठिकाणी मला खूप दुःख होतंय. परवा दिवशी संतोषशी बोलताना मला जाणवलं, संतोषने दुःख व्यक्त केले की अशा परिस्थितीत असं काम पुढे जात असताना ज्या प्रकारे ही माणसं जात आहेत, खूप काळजी घेण्याची दिवस आहेत बंधू आणि भगिनींनो. मी सर्वांना विनंती करेन की आपली काळजी घ्या, कारण आपल्यातली सर्व माणसं असेच आहेत आपली सर्वांची. माझ्या वतीनं आणि आपल्या बोधसत्व बाबासाहेब आंबेडकर अकॅडमी विद्यार्थ्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. संघटनांनी बोलणी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. संतोष कल्याणकरचे बंधू आहेत ना, त्यांना मी विचारतो त्यांना बोलायचं का म्हणून. सिद्धार्थ पवार जे आहेत का, त्यांना बोलायचं का? हा, बोलताय का सिद्धार्थजी, बोलताय का तुम्ही? हा ठीक आहे, बोला तुम्ही, 2 शब्द बोला कल्याणकर. सिद्धार्थजी पवार आहेत, कल्याणकर यांचे बंधू बोलत आहेत. बाकीचे आपले माईक सगळ्यांनी म्यूट करा. फक्त पवारजी अनम्यूट करतील माईक आणि बोलतील, कारण इतरांचा व्यत्यय येतोय. सॉरी, बोला पवारजी. बदंत विमलकीर्ती युनिव्हर्सिटीला प्रणाम. आणि या आजच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले धम्म बांधवांनी जी धार्मिक कार्यक्रमामध्ये अतोनात सहकार्य केलेलं आहे आणि या कार्यांचे आपण जाणीव ठेवून त्यांचं अनुकरण करून या आपल्या धर्मकार्याला गती देण्यात दिली तर या तिन्ही दिवंगत व्यक्तींना आदरांजली वाहिल्यासारखं होईल. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद. साधू साधू साधू.
आता कोणाला बोलायचं की डायरेक्ट पंडितजींना मी याचना करू? जयंत बर्वे. आणखी कोणाला बोलायचं असेल तर बोलू द्या. हा, बोलायचं का कोणाला? हा, विचार कोणाला बोलायचं असेल तर बोलू द्या. जयंत बर्वे. ओके, बोला जयंतजी, बोला. हॅलो. हा, बोला जयंतजी, बोला. कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे त्या संदर्भामध्ये मला 2 शब्द बोलायला दिलेले आहेत. मी बोलतो आहे. जे सदर्मिक आज आपल्याला सोडून गेलेले आहेत या महामारीच्या खतरट्यामध्ये सापडून बऱ्याच लोकांनी त्यांच्या जीवनाबद्दल सांगितलेलं आहे. BS संबंधीबाबत मला खूप आदर्श वाटायचा. अत्यंत वयस्कर व्यक्ती परंतु तरुणाला लाजवेल असं ते काम करायचे. मला म्हणते विमलकीर्ती यांचं विशेष आभार याच्यासाठी मानायचं की बनतेनी जी धार्मिक सद्धर्मिकांची जी चळवळ निर्माण केलेली आहे ते अत्यंत प्युरिफाईड आहे, इतकी शुद्ध परिशुद्ध आहे की बनतेच्या साळणीमध्ये जी लोक आली ती नीतिमत्तेचे पुजारी होते. त्यांनी नीतिमत्तेला त्यांच्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलं आणि तीच लोक बनतेच्या बरोबर आली. मला खूप अभिमान वाटतो BS संबोधींसारख्या वयस्कर व्यक्तींचा, कल्याणकर सारख्या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांचं की त्या प्युरिफाईड मोमेंट मध्ये, शुद्ध परिशुद्ध मोमेंट मध्ये त्यांनी स्वतःला झोपून दिलं. त्यांनी कसलाही लोभ धरला नाही की मला तिथे मोठेपण मिळत होतं मग मी तिथेच राहिलं पाहिजे, माझ्या घरामध्ये काय होतं, मला लहानपण होता, या गोष्टींचा त्यांनी कधी विचारच केला नाही. कल्याणकर हे असं व्यक्तिमत्व होतं, अत्यंत साधी पर्सनॅलिटी. तुम्ही बघा ते एवढी आकर्षक नव्हती त्याची. मला मी नेहमी त्यांच्या पर्सनॅलिटीला हसायचो. परंतु ज्यावेळेस ते बोलायला लागायचे ना तर त्यांची जी मैत्री असायची त्या मैत्रीमध्ये एक वेल्डिंगचा टाका पडल्यासारखं व्हायचं. काही दिवसापूर्वी एका महाशयाने त्यांच्या संदर्भामध्ये आपली संवेदना अत्यंत चुकीच्या पद्धतीने टाकली होती. संवेदना कल्याणकर हे कालपर्यंत भंडत विमलकीर्तींच्या संपर्कामध्ये होते. त्यांनी कधी दुःख व्यक्त केलं नाही की मी बनतेसोबत काम करतोय. त्यांना कधी पश्चाताप झाला नाही. ते शेवटपर्यंत बनतेच्या चळवळीला दान देत राहिले. अत्यंत चांगलं धम्मकार्य, अर्थपूर्ण परिशुद्ध धम्मकार्य करत होते. त्यानंतर मला इतकं वाईट वाटलं की माझे वडील गेल्यानंतर सुद्धा मला डोळ्यात अश्रू इतके आले नाही तितके अश्रू मला अरुण सरांचं ऐकल्यावर आले. एकच आणि स्पर्धा परीक्षेमध्ये उत्कृष्ट मार्क मिळवून त्यांनी मंत्रालयाची नोकरी जॉईन केली. त्यानंतर त्यांनी अरुणला आणलं आपल्या मुंबईमध्ये. अरुण सर अत्यंत कष्ट लुंबिनी बुद्ध विहारामध्ये त्याने एक छोटीशी जागा देण्यात आली. तिथे त्यांनी आपलं प्रस्थान बांधलं. ग्रॅज्युएट होते, सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. बऱ्यापैकी
कॉम्प्युटरचं नॉलेज होतं. गरिबीतून वरती आलेले अरुण सर हे नाव अरुण सरांनी आणि आम्ही दोघांनी पासून लुंबिनी बुद्ध विहारामध्ये ठरवलं. त्यावेळेस रतन निर्भवने सुद्धा होत. म्हणजे भाई आपल्या क्लासला नाव काय द्यायचं, म्हणजे असं नाव द्यायचं की ज्याच्यातून अर्थपूर्ण अर्थ निघाला पाहिजे. आणि पटकन आमच्या तोंडातून शब्द निघाला की परिवर्तन हा शब्द खूपच चांगला. त्या परिवर्तन शब्दाचं डिझाईन मी केलं, त्या अकॅडमीचं सगळं टायटलिंग मी केलं आणि अरुण सरांनी इतकं प्रांजळपणे ते स्वीकारलं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी. अत्यंत विनम्र व्यक्तिमत्व, अत्यंत हास्य चेहऱ्यावरती असले. त्यांनी इतकी मोठी एज्युकेशन क्षेत्रामध्ये मजल मारली होती की त्यांनी कधीही, मगाशी कोणीतरी सांगितलं की आपला जो व्यवसाय होता तो धंदा म्हणून कधीच केला नाही. गरीब विद्यार्थी आला तर त्याची फी सुद्धा घेत नव्हते. अरुण सरांना भेटण्याचं मला भाग्यच लाभलं नाही, कारण मी वडाळ्या ठिकाणी अडकून राहिलो. त्या दिवशी मेगा ब्लॉक होता. मी मोहनला सांगितलं की माझी खूप येण्याची इच्छा आहे. मोहन बोलले सर तुम्ही वडाळ्याला 10 मिनिटाचा कार्यक्रम होणार, त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली. ही महामारी अशी आलेली आहे की माणसाची भेटच होत नाही, समजतच नाही काय करायचं. अरुण सरांनी त्यांच्या अकॅडमीचं जे काही छपायचं काम होतं ते फक्त माझ्याकडेच असायचं. सुट्टी असली तर ते वेट करायचे. जयंतभाई तुमच्या इच्छेने तुमच्या वेळेनुसार करा, पण तुम्हीच करा. त्यामुळे परिवर्तन अकॅडमीचं जेवढं काम असायचं छपायचं ते माझ्याकडेच असायचं. अत्यंत मितभाषी होते, अत्यंत डॅशिंग होते आणि बिनधास्त कोणतंही काम करण्याचं धाडस दाखवायचं. अशा माझ्या अरुण मित्राला ज्यावेळेस त्यांचं नाव येतं त्यावेळेस माझ्या डोळ्यात कधीही अश्रू येतं, कधीही. कारण जाण्याचं वय नव्हतं. मला त्यांच्याकडे खूप अपेक्षा होती की त्यांनी एक विद्यापीठाला साजेसं असं काम करावं. त्यांनी खूप मोठं व्हावं. मला नेहमी सांगायचे भाई मी आता हे करतो, भाई मी आता ते करतो, भाई मला हे करायचं, भाई मला ते करायचं. त्यांनी कोणत्याही गोष्टीमध्ये कोणालाही पिळवलं नव्हतं. पण निसर्गाचा नियम आहे, त्या हिशोबाने दुःख होत आहे, हे वय नव्हतं तरी पण ते गेले. त्यांच्याही कुटुंबियाच्या त्याच्यामध्ये दुःखात सहभागी राहिलेला. मित्र एवढे मित्र सोडून गेलेले, खूप वाईट वाटतं. आता मी माझ्या वडिलांच्या संदर्भात सांगतो. मला वडिलांचा खूप अभिमान. भदंत विमल कीर्ती त्यांची सथमिकांची जी चळवळ आहे याचं रोपच मुळात काशीनाथ जयराम बर्वे यांच्या घरातच रुजवलं गेलं. एक दिवस असा जात नव्हता की भदंत विमल कीर्ती आमच्या कुर्ल्याच्या घरी येत, तिथूनच सगळ्या चळवळीची सूत्र हलत होती. एवढी मोठी जागतिक लेवलची चळवळ काशीनाथ बाबांच्या घरातून होऊ शकते याचा मला अभिमान. मला वडिलांचं ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की माझ्या वडिलांनी इतकं चांगलं सहकार्य केलं आम्हाला धार्मिक जीवन जगण्यासाठी. वडिलांचे 2 किस्से सांगतो. मिलिंद महाविद्यालयामध्ये माझी पदवी घेतली त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं होतं की एकदा ते बाबासाहेबांवरती मला वाटतं बाबासाहेबांना भेटायला गेलो आणि ते पुस्तक दाखवलं की तुमच्या जीवनावर पुस्तक लिहिलेलं आहे. बाबासाहेब एवढे कडक होते की मराठीत बोलणाऱ्या माझ्या वडिलांना त्यांनी इंग्लिश मधून दमवलं की तू बीएचा स्टुडंट आहे आणि तू मराठीत का बोलतो. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी मला वडिलांनी सांगितलं की बाबासाहेबांनी मला इंग्लिश मधून दम दिला. त्यानंतर वडील बोलतात ते पुस्तक मी तिथेच ठेवलं आणि शपथ घेऊन निघालो की जीवनामध्ये इतकं टॉप लेवलचं इंग्लिश बोलले. माझ्या वडिलांसारखं टॉप लेवलचं इंग्लिश मी कोणाला म्हणतेशिवाय कोणाला बोलताना पाहिलं नाही. अत्यंत शुद्ध. आम्ही घरामध्ये इंग्लिश बोलताना एखादा शब्द चुकला की वडील हातात जे असते ते फेकून मारायचे. कारण त्यांच्यावरती बाबासाहेबांनी हे संस्कार केले होते मिलिंद महाविद्यालयात. दादा आमचे प्रचंड व्यसनी होते. त्यांनी माझ्याकडे ते दुःख व्यक्त केलं
म्हणजे मला आयुष्यामध्ये चांगली संगत मिळाली, पण ज्या वेळेस बाबांना माझ्या वडिलांना असं कळलं की बुद्ध धर्म अत्यंत चांगला, त्या दिवशी माझ्या वडिलांनी जी दारू सोडली. डॉक्टर सांगत होते की जिवंत राहण्यासाठी 1 चमचा तरी घ्या. वडील बोलले सोडली, आता यापुढे मेलो तरी चालेल, पण चमच्यावर सुद्धा दारू पिणार नाही. आणि त्यानंतरच आयुष्य माझ्या वडिलांनी पूर्ण धार्मिक जीवन जगलेले. त्यामुळे माझ्या वडिलांचा मला इतका अभिमान वाटतो की खूप चांगलं जीवन जगलेले, खूप खूप शिस्तप्रिय होते. त्यांच्याकडनं आम्ही खूप शिकलेलो. माझ्यामध्ये जे गुण आहेत ते मी वडिलांकडून शिकलेला. सकाळी लवकर उठणं, थंड पाण्याने आंघोळ करणं, कोणाबद्दल वाईट न बोलणं, कोणाच्या झगड्यामध्ये न पडणं, कोणाला वैरी न करणं. त्यांच्यावरती खूप लोकांनी केसेस केल्या. त्यांना गावामध्ये जमिनीमध्ये जवळच्या लोकांनी फसवलं, नातेवाईकांनी. वडील केस लढले, केस लढल्यानंतर निकाल वडिलांच्या बाजूने लागला. ज्यावेळेस वकील बोलले की आता तुमच्या नातेवाईकांना सजा होणार आहे, तर वडिलांनी केस मागे घेतली आणि म्हटले की माझ्या नातेवाईकांना सजा नाही झाली. मला वाटलं मला न्याय मिळेल. इतके साधे बोलले माझे वडील. ते वकील बोलले की 5-6 वर्ष कोर्ट कचेरी करताय तर कोणाला सजा होणारच आहे. परंतु इतके साधे, ज्यांना खूप लोकांनी फसवलं पण त्यांनी स्वतः कधी कोणाला फसवलं नाही, अशा माझे वडील यांना आज मी मनापासून आदरांजली, 4 जणांना आदरांजली पाहतो की यांनी खरं धार्मिक चळवळीमध्ये बदल विमल कीर्तींकडून खूप काही शिकलेले आहेत. आणि मी त्यांचे खूप नेहमीच आभार मानतो. नेहमी त्यांना नेहमी नतमस्तक होऊन मी त्यांचा आभार मानतो की तुमच्याकडनं आम्हाला खूप चांगलं शिकायला मिळालं. ताट मानेनं आणि निष्कलंक होऊन चळवळ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणून या 14 माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि इथे माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, नमो. साधू साधू साधू. कोणी बोलत आहे का? हॅलो, हा बोला. हॅलो, मी विजय पाटणकर. हा बोला बोला. बोलू शकतो? हो बोला. महाप्रभू गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करून आमचे बाबा काशीनाथ बर्वे साहेब या संदर्भात मी बोलणार आहे. या कार्यक्रमात आम्ही संपर्कात आलो तिथपासून अतिशय चांगल्या विचारानं आम्ही प्रेरित झालो. खरं म्हणलं जयवंत ते माझं मित्र. आमची सत्यजित नाट्यसंस्था, त्या नाट्यसंस्थेच्या संदर्भात आमची मैत्री झाली. तिथून काशीनाथ बर्वे यांच्याशी संपर्क आला. अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व, कुणालाही दुकानदार व्यक्तिमत्व. त्यांच्या संपर्कात जे गेले ते असंच खेळत आपलं जीवन त्यांनी सांभाळलं. आणि आमच्या संस्थेचे चांगले मार्गदर्शक, आमच्या नाट्य संस्थेचा कधी कधी सहकार्य लागलं ते संपर्क केले होते. मला आठवतं किशन तांबे आमचा ग्रुप कधी गायकवाड, आम्ही त्यांच्याकडे गेलो. शिवाजी मंदिरात ती एकांकिका लावायचा होता. त्यांनी आम्हाला सांगितलं ठीक आहे लावा, तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते मी करतो. अशी कोणती अपेक्षा न ठेवता आम्हाला त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्यांच्यामुळे आमच्या 3 एकांकिका शिवाजी मंदिराला लागल्या, त्या यशस्वी झाल्या. पण कसं आहे, हस्ताक्षराचा स्वभाव तसं प्राजक्त पूर्ण जगत होतो, रात्रभर श्वास देतो. असं त्यांचं प्राजक्ताचं जीवन, स्वतः चांगलं राहून दुसऱ्याला चांगले विचार दिलं. ते म्हणतात मन निथळ निथळ जसं शाळांचं पाणी, मन निथळ निथळ जसं शाळांचं पाणी, गोड अमृत चमकतो कसा जसं अमृताची वाणी. अशी त्यांची अमृताची वाणी होती. आणि कुटुंब संपूर्ण सुशिक्षित. जयवंत बर्वेंचा भाऊ नागेश, हे सगळे आम्ही मित्रमंडळी. अशा पद्धतीने त्यांचं जाणं फार वेदनादायक आहे. कारण हे जे घालतो काय आजार आहे याच्यामध्ये माझ्या काही कुटुंबातली माणसं गेलेली धडाधड नागरिक आहे. आपण त्याला रोखू शकत नाही. परंतु हा विचार कसा बर्वे साहेबांकडे बघून आणि इतर जेवढी मंडळी कुशल वर्धने
त्याचप्रमाणे कल्याणकर यांच्याबद्दल इतर वक्त्यांनी सांगितलं अतिशय आदरणीय आहे. तसेच आदरणीय भंते विमल केवी यांच्याबद्दल पण आदरणीय आम्ही आहोत. कारण आमची पिढी नानावळीमध्ये त्यांनी त्रैलोक्य बौद्ध महासंघ हा नानावळी स्थापन केला. तिथून बौद्धिजन आणि विमल केवी सर एकत्र नानावळी तसंच आम्हाला ताकद काही चांगल्या गोष्टी देत असेल. परंतु काही चर्चात्मक वाद झाले असतील मला चर्चा काही डोक्यात नाही. परंतु विमल केवी सरांचं ज्ञान अतिशय सुंदर छान लोकांना कुशलतेने मांडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता बऱ्याच दिवसांनी सांगितलं अजून त्यांच्या कार्याला माझ्या आमच्या शुभेच्छा. परंतु आमचे बाबा आमच्या संस्थेचे सगळे लाडके बाबा काशीनाथ बर्वे सर यांना सुद्धा बाबूला आदरणीय करतो. सत्यनाथ नाट्यसंस्थेच्या वतीनं पंचशील विकास मंडळ खारेपडे यांच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने बाबूला आदरणीय करतो. जय युद्ध जय भारत. धन्यवाद. साधू साधू साधू. ठीक आहे, आता वेळ खूपच झालेला आहे. मी आपल्या सर्वांना बंधूंनी विनंती करतो की त्यांनी आपल्या वचनाला सर्व माईक आपले म्यूट करून ठेवा. आज आपण म्हणायचं झालं तर बऱ्याच जड अशा कार्यक्रमात सहभागी झालेलो आहोत. जड या अर्थानं बरंच काही भावनिक ओझ आज आपण प्रत्येक जण अनुभवतो आहोत आणि ते आपल्यामधून गेलेल्या आपल्या अत्यंत जीवलग अशा व्यक्तींच्या बद्दल. ही माणसाची स्वाभाविक अवस्था असते. जेव्हा आपलं कोणी जातं त्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही आणि गेल्यानंतर असा संपर्क तुटतो की पुढे काय करायचं काय नाही याचा काही ताळमेळ लागत नाही, काही सुचतही नाही. अशा भावनात्मकतेमध्ये मग अनेक मनुष्य समुदायांनी कर्मकांड निर्माण केलं आणि अशा प्रकारच्या कल्पना लढवल्या. मनुष्य मेल्यानंतर प्रामुख केलं तर त्याला अमुक कळतं, तमुक केलं तर तमुक कळतं आणि प्रचंड कर्मकांड त्याच्यामध्ये मनुष्य हरवून गेला. बुद्धानं प्रथमतः सांगितलं जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा ते व्यक्तित्व ते विशिष्ट प्रकारचं अस्तित्व संपतं असं नाही. चेतना शक्तीचा एक प्रवाह सतत वाहत राहतो आणि मृत्यूनंतर तो प्रवाह तसाच पुढे चालू होतो, ज्याला आपण प्रामुख्यानं पुनर्जन्म म्हणतो. या गोष्टीवरती विश्वास ठेवणं अनेकांना जड जातं. नाही, गोष्ट अशी आहे की हा बुद्धीला पटण्यासारखा विषय नाही. जोपर्यंत चेतना शक्तीच्या संपर्कात आपण येत नाही आणि त्याचा वापर करण्याचं कौशल्य हासिल करत नाही तोपर्यंत आपल्याला या विषयामध्ये काही जाणता येत नाही, काही समजता येत नाही, काही लक्षात येऊ शकत नाही. म्हणून बुद्धानं जे काही पुनर्जन्माची संकल्पना मांडलेली आहे ते बुद्धत्वाचं ज्ञान आहे, ते काही सामान्य माणसाचं नाही. असं म्हणून माझ्यासारखा तरी मनुष्य त्यावरती विश्वास ठेवतो आणि निश्चितपणे समजतो की आपल्यातून जे गेलेले आहे त्यांच्यात संपर्क नाही, आपण काहीही करू शकत नाही. आणि जे काही मग जडत्व येतं दुःखाचं, एक सगळीकडून कोणती झाल्यासारखी अवस्था होते, खराब असं वाटतं, काही ना काही धडपड करायची वाटते, बोलावं असं वाटतं, काही करावं असं वाटतं, पण करताच येत नाही. अशा कोंडीमध्ये मग बुद्धालाच फार महत्वाचा मार्ग सांगितलेला आणि तो आहे पुण्याचा मार्ग. पुण्यानुमोदन ही फक्त बुद्ध धर्मामधली संकल्पना आहे, इतर कोणत्या धर्मामध्ये नाही. काही संकल्पना आहे सर्व सूत्रामध्ये बुद्धाने म्हटलेलं आहे की तुम्ही आपल्यातून जाणाऱ्या माणसासाठी काही करू शकत नाही, त्याचा संपर्क तुटला की सर्व काही तुमच्या बाबतीमध्ये संपलं.
एकच गोष्ट तुमच्या हातामध्ये राहते, हे जे काही भावनिक ओझं झालेलं आहे ते उतरून टाकणं. बुद्धांनी म्हटले की वारा जसं कापसाला उडवतो, उडून लावतो, त्याप्रमाणे मनुष्यानं आपल्यातून गेलेल्या माणसाचं दुःख जे आहे ते नष्ट केलं पाहिजे, उडून बाजूला दूर केलं पाहिजे. कठीण काम ही गोष्ट खरी आहे, परंतु कठीण काम असलं तरी सुद्धा ते अशक्य मात्र अजिबात नाही. आणि का नाही याचं थोडंसं विवेचन करून मी आज माझं बोलणं जे आहे ते संपवणार आहे. आज आपण आपल्या या 4 सहकाऱ्यांच्या बद्दल बोललेलो आहोत. त्यांच्या सद्गुणाबद्दल सगळ्यांनीच अगदी मुक्तपणे आणि अतिशय वस्तुनिष्ठ अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. आणि त्या मांडणीचं मूळ जे आहे ते बुद्धाच्या शिकवणीत, ज्यावरती मी पहिल्यापासून पराकुटीची श्रद्धा ठेवत आलेलो आहे. पालीमध्ये म्हटलेलं आहे, गुणानं मूलभूतस्य गुणानं मूलभूतस्य शीलं. गुणानं गुणांचं मूलभूतस्य मूळ काय आहे ते आहे शीलं. शीलाचरण हे सर्व सद्गुणांचं मूळ आहे. जेव्हा शीलाला बाधा पोचते तेव्हा सद्गुण लोप पावतात. आणि जर शीलाचरणाचा ध्यास घेतला नाही तर होऊ शकतं की मनुष्य वाहवत जातो आणि दुर्गुणांचा शिकार होतो. हे रोग होण्यासारखं आहे, लोखंड लागलेल्या गंजासारखं आहे. त्यामुळे जिथे शील संपतं लक्षात घ्यायचं की माणसाच्या जीवनाला गंज लागलेला आहे. शील ही त्याच्या मनाची अवस्था आहे, दुःशील ही त्याच्या मनाची अवस्था आहे. लोखंडाला गंज लागला तो लोखंडातून निर्माण होतो. माणसाच्या मनातून दुःशील निर्माण होतं, माणसाच्या मनातून सुशील निर्माण होतं. आणि जर दुःशील झालं तर त्याचा विनाश त्या लोखंडाप्रमाणे ठरलेला आहे. जर सुशील राहिला तर त्याचं जगणं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही सार्थकता आपल्याला आपल्या 4ही मित्रांच्या बद्दल, सहकाऱ्यांच्या बद्दल पाहायला मिळते. पहिली गोष्ट त्याच्यामध्ये पाहायला मिळते ती अशी, ते सर्व पराकोटीचे आत्मविश्वासी होते. सेल्फ कॉन्फिडन्स. प्रत्येकाला आपल्या जीवनाचा पुरेपूर भरोसा होता, त्यावरती पुरेपूर विश्वास होता. जे करत होते त्याबद्दल कुठेही तिळमात्र शंका नव्हती. आणि त्यामुळं त्यासाठी झटण्याची, धडपडण्याची एक प्रचंड ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. एक दृढ व्यक्तित्व जे साकार होतं ते सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये, आत्मविश्वास. शील जर पक्का असेल तर आत्मविश्वास पक्का राहतो. शील जर ठिसूळ असेल तर आत्मविश्वास सुद्धा ठिसूळ होऊन जातो. आपल्या 4ही सहकाऱ्यांच्या बद्दल आपण विश्वास बाळगला पाहिजे, खात्री बाळगली पाहिजे. नंतर सर्वांच्या बोलण्यातून ते प्रगती झालेलं आहे की ते अतिशय आत्मविश्वासानं आपल्या जवळ जगले. अतिशय आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. आणि याचा परिणाम फार मोठा होतो. आत्मविश्वास असेल तर मनुष्य खचून काम करतो.
अवलंबून राहत त्यांच्यावरती, परंतु खात्री आहे तुम्हाला की तुमचं अवलंबून राहणं हे व्यर्थ जाणार नाही, त्याला न्यायच नाही. हा एक प्रचंड गुण मला या चारही लोकांच्या मध्ये प्रामुख्याने कायम पाहायला मिळालेला आहे. माझं सहसा जे कोणी लोक आले त्यांच्याकडे मी याच नजरेने पाहत होतो. कोणत्या नजरेनं? ही जे सूत्र मी आपल्याला सांगितलं, त्या सूत्राच्या मूलभूत शिला आणि या शिलांची त्या गुणाची चर्चा करू, त्याची आठवण करू, त्याचं स्मरण करणं. जेव्हा जेव्हा आपल्याला त्या व्यक्तीची, आपल्या कुटुंबीय व्यक्तीची आठवण होईल तेव्हा तेव्हा त्यांच्या गुणांचं स्मरण करणं ही फार चमत्कारिक अशा प्रकारची शक्ती आहे. चमत्कारिक यासाठी म्हणतो की जसं तुम्ही गुणांचं स्मरण करायला लागता, का कोण जाणे तर तुमच्या आतमध्ये चेतना जागायला लागते, एक स्फुरण निर्माण होतं, एक शक्ती संचारित होते आणि आपल्याला वाटतं की नाही आपण तेच केलं पाहिजे, हे बरोबर आहे, खात्री वाटते त्याची आणि ते करण्याची जिद्द निर्माण होते. त्यामुळे जे दुःखाचं ओझं असतं ते संपून जातं, जो भावनिक दबाव आलेला असतो तो संपून जातो, एक ऊर्जा उफाळून येते आणि आपल्याला त्याप्रमाणे करण्याची जिद्द. आणि या परिवर्तनाला आपलंसं करणं, त्याची कास धरणं हे आपलं काम आहे. म्हणून गुणांचं स्मरण करणं. गुण हे पुण्य आहे, गुणामधून पुण्य घडतं. पुण्य काय आहे? बुद्धाने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की ज्यामधून आपलं कल्याण होतं, दुसऱ्याचं कल्याण होतं, आपलं चांगलं होतं, दुसऱ्याचं काय चांगलं होतं, असं वागणं बोलणं करणं हे पुण्य आहे. आणि त्याच्या विरुद्ध वागणं हे पाप आहे. धम्मपदातल्या गाथेमधलं आहे, सर्व पापच करणं, असं वागू नका, असं करू नका, जेणेकरून दुःख निर्माण होईल, ते पाप आहे. लागलीच पुढच्या वाक्यात म्हटलं कुशल संपदा, कुशल म्हणजे पुण्यकारक, सकारात्मक, पॉझिटिव्ह. हे कुशल वागणं जे आहे हे सद्गुणांचं वागणं आहे. कुशलता म्हणजे सद्गुण. सद्गुणातून जेव्हा आपण आचरण करतो, त्याचं आपण संगोपन करतो, ते वाढवतो, तेव्हा आपले जीवन यथार्थ होतं, आनंदी होतो, सुखकारक होतो. त्याप्रमाणे इतरांच्या जीवनामध्ये आपण त्याच प्रकारची प्रेरणा जागृत असतो, त्यांना तेच प्रोत्साहन देत असतो. त्यामुळं गुण हे महत्वाचे आहे, गुणांचं स्मरण फार महत्वाचं आहे. गुण हे पुण्य आहे, त्या पुण्याचं स्मरण हे फार महत्वाचं आहे. आणि बुद्ध धर्मामध्ये पुण्यानं मोठं नसून यापेक्षा आपण दुसरं काही करू शकत नाही. करण्यासारखं कुठला मार्ग नाही. का बरं फोन कर ना, म्हणजे तुला स्मरण करण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. जितलं फोन करायचं आणि त्या गुणांचं आपल्या मनावरती जितकं बिंबन होईल त्यापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेपासून आपल्याला कोणी दूर हटवू शकत नाही. ती ऊर्जा फार महत्वाची आहे आणि ती ऊर्जा आपण सातत्याने मिळवत राहिली पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. बंधूंनी भगिनींनो, पुण्यानं मुदम याचा अर्थ प्रामुख्याने हा असा आहे. आपल्याबरोबर आपले जे चार सहकारी गेलेले आहेत त्यांनी या गुणांची कास धरलेली होती, शिलाचारावरती दृढपणे उभे राहिलेले होते. व्यक्तिगत सर्वांच्या गुणांची चर्चा करून मला इथे शक्य नाही आता आपल्या वेळेनुसार, परंतु सर्वसाधारणपणे आपल्याला हे कबूल केलं पाहिजे की आपला कुठलाही मनुष्य शिलाचाराच्या बाबतीमध्ये बेचा नव्हता, कमजोर नव्हता. त्याच्यावरती दृढ श्रद्धा ठेवून जिद्दीनं त्या अंमलात आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. हे आपल्याला कबूल केलं पाहिजे. मला या गोष्टीचा अतिशय अभिमान वाटतो की अशा प्रकारची माणसं, शिलांचं पाया भक्कम असणारी माणसं ही चळवळीमध्ये आली, ती फार मोठी प्राप्ती आहे. शिलाशी कॉम्प्रोमाइज नाही करता येत. शिलाचरणात कमजोरी आली तर तो मतभेद नाही म्हणता येत.
फार मोठा धोका असतो. म्हणून शिलांच्या बाबतीमध्ये, शिलाचरणाच्या बाबतीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होता कामा नये. बाबासाहेबांची भूमिका, बाबासाहेब कधी कधी बोलून दाखवायचे, मी फार शिकलेलो आहे, फार ज्ञानी विद्वान आहे, म्हणून माझे विरोधक शत्रू मला भीतात असं नाही. मला माझे विरोधक जे भीतात ते माझ्या चारित्र्यामुळे, माझ्या शत्रूंना सुद्धा माझ्याकडे बोट दाखवण्याची हिंमत होत नाही. हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हा जो काही बुद्धाचा मूळ विचार आहे, गुणानं मूलभूत शीलम, मूळ शील आहे, याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो. आणि मग धम्मचळवळीमध्ये जेव्हा दुःशील येतं, धम्मचळवळीमध्ये जेव्हा कॉम्प्रोमाइज येतं, त्या धम्मचळवळीला रुग्ण झाल्याची अवस्था येते, गंज चढण्याची अवस्था येते. त्याच्या नादी लागून चालत नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांना सद्धम्माची आवड होती. माझा समाज, माझा मनुष्य सद्धम्मिक बनला पाहिजे. पण बुद्धाच्या धम्माला धर्म म्हणत नाहीत आणि बुद्धाच्या धर्माला मानणाऱ्याला बौद्ध म्हणत नाहीत. बुद्धाने जो दिला धम्म आणि धम्माला जो मानतो, धम्माला जो स्वीकारतो, त्याला म्हणतात सद्धम्मिक किंवा धम्मिक. सुत्त निपातामध्ये धम्मिक नावाचं एक सूत्र आहे, त्याच्यामध्ये गोष्ट आलेली आहे. बौद्ध धर्म म्हणत नाही, धर्म म्हणतात फक्त. आणि धम्माला मानणारा तो धम्मिक, आणि त्यातूनही सत्य धर्माला मानणार. कारण धम्म व्यवहारिक असू शकतो, त्याच्यामध्ये काही गलत गोष्टी असू शकतात. म्हणून सद्धर्माला मानणारा तो जो आहे तो सद्धम्मिक आहे. ही सद्धम्मिक चळवळ सामान्य चळवळ नाही. बाबासाहेबांच्या मूळ विचाराला, त्यांच्या मूळ स्वप्नाला प्रत्यक्षात आकार देण्यासाठी निर्माण झालेली चळवळ आपण लक्षात घ्यायची. नव्हे त्यांचं योगदान आहे, आपण काही दिले नाही, बाबासाहेबांनी ते दिलेली आहे. आणि त्या सद्धम्माची कास घेऊन पुढे जाणे आपलं कर्तव्य. आपल्यातून गेलेली चारही माणसं विचाराला भरलेली होती. त्याच्यामध्ये हा अर्थ स्पष्ट असेल किंवा नसेल, परंतु शिलाचरणाच्या मध्ये ते इतके ठाम होते की त्याला दुसरी तुलना नाही. जसं काशीनाथजी बर्वे, ज्याला मी दादाच म्हणायचो, मी दादाच म्हणायचो, ठाम निश्चय त्यांचा खास गुरु बघितला, ठाम निश्चय, त्याच्यामध्ये तडजोड नाही. हीच गोष्ट मी यशवंत कल्याणकर, ज्यांना मी अमृतानंदच म्हणत होतो, नाव चांगलं नाव आपण धाडस केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये सुद्धा शिलांच्या मध्ये कॉम्प्रोमाइज नाही. म्हणून ताबडतोब दुःशिलांचा त्याग करून सुशिलतेकडे वळण्याची हिंमत त्यांनी दाखवली. आणि इतकी श्रद्धेनं, इतक्या दृढतेनं की शेवटपर्यंत मध्ये काही कॉम्प्रोमाइज केला नाही. ज्याच्याजवळ शील आहे, बाकीचे गुण उफाळून येतात, आपोआप प्रगट होतात. हीच गोष्ट BS चालू आहे काय, हे मूळ त्यांच्यामध्ये पक्कच होत. चालू झालं. हा मूळ विचार काय शिलामधून गुणसंपन्नता येते, या विचाराशी कोणीही प्रतारणा केलेली नाही. त्यावरती इतकी श्रद्धा ठेवली, इतकी श्रद्धा ठेवली की ते जीवन जगण्याचं प्रमुख साधन बनलं. म्हणून आपल्या सर्वांनी त्यांच्या त्या गुणांचं अनुकरण करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे, ते आठवले पाहिजे. जसे आपण जसे मनामध्ये त्याचं स्मरण करत राहू, तसे आपल्यामध्ये एक नवीन प्रेरणा जगायला लागते. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि जे करून पाहतात त्यांना तशा अनुभवाची काही उदाहरणं मला सापडलेली आहे. म्हणून पुण्यात ही बुद्ध संकल्पना अतिशय श्रेष्ठ संकल्पना आहे. दुःख झटकून टाका, गेलं त्याबद्दल काही करू शकत नाही. नुसतं रडत खाणत बसायचं, दुःख करून घ्यायचं, स्वतःचं नुकसान करून घ्यायचं, काहीच अर्थ नाही.
झटकन तर तुम्ही मोकळे व्हा. वारा जसा कापसाला उडवून टाकतो त्याप्रमाणे झटकून टाकण्याची बुद्धाची भूमिका आहे ती आपल्याला बजावली पाहिजे. आणि ते दुःख झुकून जाण्याचा मार्ग आहे सद्गुणांचं स्मरण, मनामध्ये सतत त्याचं चिंतन, आणि त्या चिंतनामध्ये हळूहळू आपल्यामध्ये होणार आहे हे परिवर्तन, अतिशय सकारात्मक परिवर्तन, जे आपल्याला प्रेरणा देते, जे आपल्याला संधी देतं, जे आपल्याला तसं करण्याची हिंमत देतं, आणि आपण ते करायला लागतो. दादांचा जो फार दृढ निश्चय होता, माझं आहे का तो एवढ्या ठामपणे मी करू शकतो का? काही कमजोरी असेल मला ते दूर केली पाहिजे, असं आपल्याला करता पाहिजे. तर ही जी ठाम निश्चयाची भूमिका होते, ज्याला प्रामुख्याने पाया म्हणतो, तो शिलावरती आधारित असतो आणि त्यामधूनच सर्व गुणांचा विकास होत असतो. आपण जे पुण्यकर्म करतोय स्वतःच्या हिताचं, समाजाच्या हिताचं, हे आपलं पुण्यकर्म म्हणजे बाबासाहेबांचं प्रत्यक्ष स्वप्न आहे. त्यांना या देशामध्ये साधायचं होतं ते साधन आहे. जर त्यांना मान्य राहील की मनुष्य हा सद्धम्मी मानला, सद्धम्मी कोण? जो शिलाचरणावरती 100% विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याची धडपड करतो तो सद्धम्मी. बाकीचं सारं जुगारून देतो. एकच गोष्ट जर समाजामध्ये केलं त्यामध्ये प्रचंड आपुलकी निर्माण होईल, मैत्री निर्माण होईल, माणसं माणसाशी जोडली जातील आणि त्यांच्या त्यागमय कार्यातून, त्यांच्या या कठोर परिश्रमातून जी आवश्यक परिवर्तन समाजाला आहेत, हवी आहेत, ही सारी परिवर्तन घडून येतील याबद्दल तिळमात्र शंका नाही. परंतु आपली कमजोरी कुठे आहे की आपण शिलाचरणाच्या बाबतीमध्ये मागे राहतो, सद्धम्माची कास धरत नाही, सद्गुणांची कास धरत नाही, या कारणाला ऐकतो त्या कारणाला सोडून देतो आणि आपण तिथेच थांबतो. ही कमजोरी आहे. आणि ही कमजोरी आपल्याला घालवायची असेल, आपल्यामधली जी जवळची माणसं होती, आपली प्रिय माणसं होती, आपली प्रिय संगती होते, जे या त्या कारणाला गेले आपल्यापासून, त्यांच्यापासून आपल्याला खूप शिकता येण्यासारखं आहे. खरं म्हणजे त्यांच्या स्मृतीमधून प्रचंड एनर्जी, प्रचंड प्रेरणा आपल्याला सतत प्राप्त करणं शक्य आहे आणि ते आपण सतत करत राहावं असं मला वाटतं. त्यामुळं आपल्या चारही सहकार्याच्या बाबतीत दुःख न करता त्यांच्या सद्गुणांची आस बाळगून तसंच काही आपण करावं अशा पद्धतीची जिद्द बाळगून त्यांच्याप्रती नम्र होणं हे आपलं कर्तव्य आहे. आपला आदर व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. मला वाटतं की आपण शेवटी किमान 2 मिनिटं स्तब्ध डोळे मिटून या सर्व गोष्टींचं स्मरण करावं, त्यांच्या गुणांचं स्मरण करावं, जेवढं होईल तेवढं करावं. आणि त्यानंतर मी गाथा म्हणेन आणि ती गाथा झाल्यानंतर आजचा कार्यक्रम आपण समाप्त करू. तर आपण किमान 2 मिनिटं स्तब्ध बसून, डोळे मिटून स्तब्ध बसा. उभे राहण्याची काही गरज नाही, परंतु त्या सद्गुणांचं स्वरूप करावं, स्मरण करा, आठवा, एक एक गुण आठवा, एक एक पुण्यकर्म आठवा आणि त्यामध्ये किमान 2 मिनिटं तरी स्मरण करून आपण त्यांना आदरांजली अर्पण करू. अशी आदरांजली ही याला श्रद्धांजली म्हणतात, ज्यामध्ये आदर आहे, ज्यामध्ये विश्वास आहे, ज्यामध्ये खात्री आहे, त्यालाच श्रद्धांजली म्हणतात. आदर विश्वास नाही त्याला श्रद्धांजली म्हणतात. अशा प्रकारची श्रद्धांजली आपण अर्पण करूया. आपण 2 मिनिटं स्तब्ध बसायचं आहे.
अनिच्छावत संखार उपहादवयधम्मिनो उपजित्वा निरुष्यन्ति ते उपशमो सुखो अनिच्छावत संखार उपहादवयधम्मिनो उपजित्वा निरुष्यन्ति ते उपशमो सुखो अनिच्छावत संखार उपहादवयधम्मिनो उपजित्वा निरुष्यन्ति ते उपशमो सुखो साधु 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 साधू 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 साधू. शेवटची नमूपालन सगळ्यांनी हात जोडायचे. शेवटची नमूपालन गाता होईल. सब पाप सकरणं कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपणं एतं उत्थान सासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च यथा धम्मदलं यावता भवता सति यो च पन्थि सुवानो धम्मं कायेन पश्यति धम्मदरो धम्मं न प्रमज्जति मृत्युमे शरणं गरीयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् मृत्युमे शरणं गरीयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् मृत्युमे शरणं गरीयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. संतोष जी हाँ उपस्थित आहे. त्याबरोबर आदित्य उपस्थित आहे आणि आपण सर्वजण या चारही बंधू नातेवाईक सर्वांना धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांना जय भीम. कार्यक्रम संपत आहे. जय भीम. जय